वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीत अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीचा विराट मोर्चा. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं बुधवारी राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राहुरी शहरातील राजवाडा परिसरात सकाळी हजारो आंबेडकरी समाजबांधव एकत्र आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारांना अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मात्र या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजातील एकात्मता धोक्यात येऊन सामाजिक दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कोणतेही उपवर्गीकरण करू नये. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेत कायदा करून संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करणे, अनुसूचित जाती जमातीतील रिक्त अनुशेष भरून काढणे, तसेच सर्व अनुसूचित जातींची जातनिहाय जनगणना करून पुढील धोरण निश्चित करावे, अशाही मागण्या करण्यात आल्या. मोर्चात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राह्मणे, सुनीता थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे, सुनील चांदणे यांच्यासह हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्या, अशी मागणी करत राहुरीत हजारोच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनातील प्रमुख आंदोलनकर्ते अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाबद्दल काय म्हणतात हे जाणून घेऊया. सध्या महाराष्ट्र सरकारने काही चुकीचा बदर समितीचा अहवाल सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्हाला विचारात न घेता बदर समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आम्हाला रद्द करायचा आणि जे चुकीचं उपवर्गीकरण चाललंय हे रद्द व्हावं म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलो होतो. आता आपला हा मोर्चा, ही जी तुमची लढाई आहे ही कुठपर्यंत चालणार आणि काय जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल आणि हे उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार. केवळ राहुरी तालुका नसेल तर नगर जिल्हा नंतर आझाद मैदान आणि वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या संसदेवर जाऊ. कारण जोपर्यंत आमचा अहवाल रद्द होत नाही, कारण हा आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे, हा आमच्या मुलाचा नोकरीचा विषय आहे. कारण बाबासाहेबांनी संविधान देताना, आरक्षण देताना सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी, मराठा असो, धनगर असो, एससी, एसटी, व्हीजे, या सर्व जातील दिलं आहे आणि ज्या 59 जाती आहेत एससी मधल्या त्या सर्व जातीला 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान दिलेलं आहे. कारण जे शिक्षण घेतले ते पुढे गेलेत आणि म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो, आजही तुम्हाला संधी शिक्षण घ्या आणि पुढे जा, पण आपल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही जातीवादी, कोणत्याही सनातनी प्रजेचा तुम्ही ऐकू नका आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने चला, अशी मी त्यांना विनंती केली. भूमिका काय दलित समाजामध्ये जातीमध्ये वाद करण्याचं भूमिका करते आता असं सरकारने अशी कोणती जात नाही का त्याच्यामध्ये भांडण लावून दिलेले आहेत, म्हणून त्यांना आता शेवटचा पर्याय फक्त मांग मारत राहिले. त्यांनी त्यांच्यामध्ये पण भांडण लावून दिलेत. परंतु जो शिकलेला महात्मा बांधव आहे, जो शिकलेला आमचा बौद्ध बांधव आहे, हे भावाप्रमाणे राहतील, हे वाद घालणार नाही. त्यांना किती प्रयत्न करू द्या, कारण बाबाच्या संविधान आमची तुकडे उद्या आणण्याची आम्हाला गॅरंटी आहे. तुमचं पाऊल काय राहील तुमचा? 100% नगर नंतर मुंबई आणि मुंबई दिल्ली. जोपर्यंत हा आता काय झालं माहितीये का, सुप्रीम कोर्ट त्यांचं म्हणणं निघाले, परत सुप्रीम कोर्टामध्ये यांनीच लोकांना जायला लावलं, यांनी ती बदर समिती नेमली आणि ही बदर समितीमध्ये जर शिक्षण आमचे जे कोणी हुशार लोक घेतले असते, जे आमचे माजी न्यायमूर्ती आहेत, माझे IPS आहे, तर ते असं झालंच नसतं. आणि म्हणून या अहवालाची चाचपणी करा आणि पुन्हा एकदा चर्चा करून सगळ्या मिळून निर्णय घ्यावा. आणि जर करत असेल
तर 2026च्या जनगणना सरकारवर आमचं काय म्हणणं नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की आमचे भाऊ तुकडे नाही केले बरं इथं सरकारने दखल घ्यावी. आज हा जो भव्य दिव्य असं जे निळं वादळ हे तहसीलदारवर येऊन धडकलं, या माध्यमातून मी एकच सांगेन, हा जो समाज आहे हा समाज उपवर्गीकरणाच्या पूर्णता विरोधात आहे. तुम्ही या ठिकाणी जनसमुदाय पाहिला, कारण हा जो जनसमुदाय आहे हा पूर्णतः महार आणि बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला. याच्या माध्यमातून मला एकच शासनाला सूचना करायची की शासनाने हा जो घाट घातलेला आहे हा पूर्णतः थांबवा. हे राऊरी तालुक्यातून ही फक्त ज्योत पेटलेली आहे आणि हिचा जर भडका आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन करणार आहोत आणि या गोष्टीला पूर्णतः विरोध आमचा आहे. उपवर्गीकरणाला समिती ही सामाजिक न्याय विभागाने नियुक्त केलेली समिती आहे. ही एक सदस्यीय समिती आहे. त्या एक सदस्यीय समितीच्या माध्यमातून जे वर्गीकरणाच्या अबकड करण्यासंदर्भात शासनाचा जो घाट आहे तो या ठिकाणी अत्यंत दुर्दैवाचा आहे. बदर समितीने कुठल्याही प्रकारचा अहवाल जाहीर केला नाही. बदर समितीने सामाजिक न्याय विभागाला जो अहवाल द्यायचा होता तो सामाजिक न्याय विभागाला तो अहवाल दिलेला नाही. तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला सादर केला. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि बदर समितीचा अहवाल आजपर्यंत कुठल्याही प्रकारे जाहीर होत नाही. महाराष्ट्र शासनाकडून केला जात नाही किंवा न्यायालयाकडून केला जात नाही. या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी खेद व्यक्त करतो आणि जे उपवर्गीकरणासंदर्भात अशा प्रकारच्या समित्या गठीत करून जो चुकीचा प्रकार चाललाय आमच्या या ठिकाणी या घटनेचा आम्ही निषेध करतो. बरेच आरोप केले जात आहेत. बदर समितीचा एक असा आमच्या ऐकवण्यात आहे की इंजिनिअरिंगला ज्या समाजाची जास्तीत जास्त पोर आहेत त्या समाजाची प्रगती झालेली आहे आणि ज्या समाजाची प्रगती दिलेली आहे त्या समाजाला आरक्षणामध्ये कमी वाटा द्यायचा असा शासनाचा घाट आहे आणि तो आम्हाला मान्य नाही. 2026 ची जी येणारी जनगणना आहे ती जनगणना निश्चित झाल्याशिवाय कुठल्या प्रकारचं उपवर्गीकरण करू नये असं या ठिकाणी आमचं शासनाला आव्हान आहे. जो मोर्चा झाला ह्यो कोणत्याही पक्षाचा नव्हता, कोणत्याही गटाचा नव्हता, कोणत्याही तटाचा नव्हता. तो फक्त समाजासाठी आणि बाबासाहेबांच्या विचाराचा मोर्चा. आरक्षण बचाव म्हणजे या दोन भावांमध्ये ह्या भाजप सरकारने जे भांडणं लावलेत ते भांडणं म्हणजे एका भाकरीचे दोन तुकडे करत. असे 59 जाती आहे बरं, 59 जाती, 59 जातीतून एक जातीला वेगळं आरक्षण पाहिजे. हे कोण करू राहिलं? हे काही भाजपचे मागच्या दारांनी झालेले आमदार आणि आमदारांनी तिथं लक्षवेधी मांडलं. हे समाजाने मांडले. समाजाला सुद्धा कळना का हे काय चाललं. मातंग समाजाला कळना अबकड काय आणि महार समाजाला, बौद्ध समाजाला समजणं अबकड काय. पण तिथं लक्षवेधी मानणारे फडणवीसचे काही दावणीला बांधलेले कुत्रे आणि हे ते तिथं हे करतात. तर मी या सरकारला आता एवढंच सांगतो, ही इथं फक्त झलक आहे, पिक्चर अभि बाकी. उद्या आम्ही नगरला जाणार, उद्या पुढच्या याला, आणि त्याच्यानंतर मुंबई नाही तर मग दिल्ली. मग मी सांगतो या फडणवीस सरकारला काय आमच्या भावाभावामध्ये तुकडे नाही करू. एवढंच मी या सरकारला विनंती करतो.